जीव वाचवणाऱ्या रुग्णवाहिकेनेच एका दुचाकीस्वाराचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना धुलिवंदनाच्या दिवशी सायंकाळी घडली। अकोला शहराच्या बाहेरील रिधोरा गावाजवळ हॉटेल माखनचौरजवळ ही घटना घडली असून या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला। राजेश डोईफोडे हे सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान आपल्या शेतातून दुचाकीवर घरी परतत असताना मागून येणाऱ्या रुग्णवाहिकेने त्यांना जोरदार धडक दिली। या धडकेत डोईफोडे यांचा जागीच मृत्यू झाला। बाळापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओझोन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची ही रुग्णवाहिका होती, तर या रुग्णवाहिका चालकाकडे परवाना देखील नव्हता। तो दारूच्या नशेत रुग्णवाहिका चालवत असल्याचे समोर आले। लोकांनी रुग्णवाहिका चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। रुग्णवाहिका चालकाकडे लायसन्स नसूनही त्याला रुग्णवाहिका चालवायची परवानगी कोणी दिली? दारूच्या नशेत असताना त्याला रुग्णवाहिकेची चावी कोणी दिली? ओझोन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या कर्मचारी आणि डॉक्टरांवरही निष्काळजीपणाचा आरोप होत आहे।